सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर हे सहभागी झालेत आणि याशिवाय स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजी राजे, मराठी आंदोलक मनोज रांगे पाटीलही सहभागी झाले होते। बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आलाय। बीडमध्ये आपण सध्या दृश्य पाहतोय, सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। बीडचे सरपंच हत्या प्रकरणी हा निषेध मोर्चा काढण्यात आला। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध या मोर्चाच्या माध्यमातून नोंदवण्यात आला। सकल मराठा समाज यावेळी रस्त्यावरती उतरल्याचा पाहायला मिळाला होता आणि महत्त्वाचे आमदार सुद्धा यामध्ये जे आहेत बीडचे ते सहभागी झाले होते। सरपंच देशमुख यांच्या हत्यारांना कठोरात कठोर कारवाई त्यांच्यावरती व्हावी, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणीच या आंदोलकांनी केली आहे। तर ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। सरपंच संतोष देशमुख यांची मुलंही या निषेध मोर्चात सध्या सहभागी झाली आहेत। त्यांची मुलगी वैभवी देशमुख या ठिकाणी आपण पाहतोय, तिने काल जे भाषण केलं होतं त्याने अख्ख्या महाराष्ट्राचं मन हिलावून टाकलं होतं। प्रत्येक नागरिकाला तिने आपल्या वडिलांच्या हत्यारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी साथ देण्याची साथ घातली होती। यावेळी तिला अश्रूही अनावर झाले होते। वैभवी देशमुख सध्या आपण पाहतोय, तर दुसरीकडे आपण तो मोर्चा पाहतोय। किती मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक जे आहेत ते सहभागी झाले आहेत। जवळपास 50 गावांतील नागरिक या ठिकाणी आल्याचं कळतंय। मोठा पोलीस फौजफाटाही या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। मोर्चाला सुरुवात होते। आमदार सुरेश धस सहभागी झालेले आहेत। मोर्चाला सुरुवात होते, तुम्ही सहभागी झालात। सहभागी झाला म्हणजे काय वैशिष्ट्य काय, सगळेच जण सहभागी झालेत ना। मी सहभागी झालो म्हणजे हे काय मोठी गोष्ट नाही झाली। हा जनतेचा क्षोभ आहे, जनतेचा राग आहे आणि हा राग या निमित्तानं लोक रस्त्यावरती येऊन व्यक्त करीत आहेत। 19 दिवस झाले आणि आरोपींना अटक होत नाही, हा एक मनातला आक्रोश आहे। तोच बाहेर पडण्यासाठी हा मोर्चा आहे। या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की याचं राजकारण केलं जातंय आणि राजकारण ज्यांना राजकारण कळत असेल वाटत असेल त्यांना ते लख लाभ, कुणाला काय व्हायचं ते व्हा बाबा। हे तर माणूस आमच्या घरातला गेलाय, त्याचं काय बघायचं ते त्याला सोडून कशाचं गद्याच्या पदराचं राजकारण आहे का? काही बी राजकारण। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते लोक इथं सहभागी झालेले आहेत आणि सुरेश यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीपासून या जिल्ह्यातलं वातावरण पूर्णतः बदललं होतं आणि गेल्या अनेक वर्षांपासून इथं गुंडगिरी आहे, दादागिरी आहे आणि त्याचाच एक बळी संतोष देशमुख आहेत आणि ही गुंडगिरी थांबली पाहिजे असं इथल्या जनतेचं म्हणणं आहे। तेच मुख्यमंत्र्यांचं सुद्धा म्हणणं पाहिजे, दोनही उपमुख्यमंत्र्यांचं सुद्धा तेच म्हणणं पाहिजे की जे जनतेचं म्हणणं आहे की इथली गुंडगिरी थांबली पाहिजे। तुम्ही जर आता चहा प्यायला लागले आणि बिस्किटं खायला लागले तर गुंडगिरी कमी कशी होणार? गुंडगिरी तुमच्यासोबत बसतेत कसं काय? मग आरोपी पळवायचा प्लॅन तर नाही ना ठरला तिथून, म्हणजे ही शंका येते। मग मराठ्याला एक न्याय आणि ह्या आरोपीला एक न्याय, म्हणजे तुम्ही असं करताय का की गुंडगिरीला बळ द्यायला लागलेत का? दादागिरी करणाऱ्याला बळ द्यायला की तुम्ही? म्हणजे तुम्ही आल्यापासून हे पूर्ण दबायला पाहिजे होतं, तर हे तो उफाळून आलाय वर। म्हणजे तुम्ही आल्यावर हे चड्ड्यावरचे गुंड, चट्ट्यापाट्यात चड्ड्या घालणारी ही टोळी सक्रिय केली काय तुम्ही? लोकाला धमकून पैसा वसूल करायला लागले काय तुम्ही? म्हणजे निवडणुकीतले पैसे उडाले म्हणून असे गोळा करायला लागले का? मराठ्यांचे पोरं मारून खंडाने वसूल करायला लागलात? गुंडगिरी तुम्ही फोपायला लागलात की यांना गुंडच पोसायचे, हे राज्य वेगळ्या दिशेने न्यायचंय असा यांचा सरकारचा एक अंदाजा दिसतोय। पण आम्ही त्या मार्गाने जाऊन देणार नाहीत, पण गुंडगिरीचा बंदोबस्त होणार। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड। आताच आपण पाहिलं बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे, मूक मोर्चा आहे आणि यासाठी 50 गावातील नागरिक जे आहेत ते
या मोर्चामध्ये सहभागी झालेत. आमदार सुरेश धस सुद्धा आहेत, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा या मोर्चात सहभागी झालेत. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा या मोर्चात सहभागी झालेत. काही क्षणापूर्वीच त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की हे सरकार गुंडांना पाळत असल्याचा मोठा आरोपच त्यांनी केलेला आहे, परंतु हे चालू देणार नाही असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. सरपंच संतोष देशमुख यांचा हत्येचा निषेध या सर्वपक्षीय मोर्चातून करण्यात येतोय आणि त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, कठोरातील कठोर शिक्षा त्यांना मिळावी, या 2 लेकरांच्या वडिलांना न्याय मिळावा अशीच मागणी हे मोर्चेकरी, हे आंदोलक करतायत. आणि आज बीडमधील वातावरण तापल्याचं दिसतंय. काल लातूरमध्ये सुद्धा असंच वातावरण तापलं होतं. एकंदरीतच बोलायचं तर अगदी मराठवाडा हादरून गेला आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे अपहरण करून हत्या करण्यात आली होती, त्यावरून आता मराठवाड्यातील गुंडगिरीचा, मराठवाड्यातील गुन्हेगारीचा जो मुद्दा आहे तो प्रकर्षानं समोर येतोय आणि यावरती आळा बसला पाहिजे अशीच मागणी आता सगळेजण करतायत. अनेक राजकारणी सुद्धा यामुळे फसण्याची शक्यता आहे, परंतु सरकारवरती सध्या ताशेरे ओढले जात आहेत. सरकार गुंडांना पाळताय का असाच प्रश्न जो आहे तो थेटपणे मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी उपस्थित केलाय. मोर्चामध्ये सहभागी व्हायचे. मूक मोर्चाचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, सर्वांनी या मूक मोर्चामध्ये शांततेमध्ये सहभागी व्हायचे. छत्रपती संभाजी राजे सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. 19 दिवस झालेले आहेत. अजूनही त्या 7 आरोपीपैकी 3 आरोपी अजूनही फरार आहेत. एक साधा सुद्धा सरकारने सांगितलं नाही, ते कुठं असतील, काय असतील, काही कल्पना नाही, आम्हाला माहीत नाही. त्यांचा मोरख्या हा वाल्मिक कराड, त्यांचं फोनवर तिथं संभाषण झालं होतं त्यावेळी, हा वाल्मिक कराड फरारी आहे. हा वाल्मिक कराड आहे कुठं? तिथं पंकजा मुंडे स्वतः म्हणतात की माझ्या भावाचं पान सुद्धा हालत नाही धनंजय मुंडेचं वाल्मिक कराड शिवाय. धनंजय मुंडे स्वतः म्हणतात की माझे जवळचे संबंध आहेत, आम्ही निकटवर्ती आहोत, धंद्यात एकत्र काम आहे, ते भागीदारी आहे त्यांची. आणि नुसतं धंद्यात एकत्र नाही आहेत, तिने वटमुक्तार पत्र सुद्धा दिलेलं आहे. मला सांगा, वटमुक्तार पत्र कोणाला दिलं जातं? जो विश्वासू आहे. मग तुम्ही सांगा ना, आज तुम्ही मंत्री आहात ना, तुम्ही सांगा कुठं वाल्मिक कराड लपलाय, कुठं आहे? तुम्हाला माहीत नसेल? पहिलं तपासात लवकर करा आणि 2 माणसांना अटक करा. पहिलं एक तो मोरक्या वाल्मिक कराड आणि त्यांचे सगळे ते 3 ते सुदर्शन कोण आहेत ते सगळे, ते 3घांना अटक करा आणि या मुंडेंचा राजीनामा घ्या. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, बीड.